हॅलो, नमस्कार सर्वांना. आज होता फादर्स डे. सो फादर्स डेच्या निमित्ताने मी, मम्मी आणि पप्पा निघालो असंच पूर्ण दिवस फिरायला कारमध्ये. आणि आमच्या ओळखीचे एक फॅमिली आहे, त्यांच्या घरी आम्ही व्हिजिट करायला गेलो होतो. असं त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी जेवणाची ऑफर केली. रस्त्यामध्ये जाताना खूप सुंदर दृश्य बघायला मिळाले, कारण ते गाव होतं दापचरी तलासरी. कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, बट तुम्ही जर टांगडोजा पण पुढे जाल तर तुम्हाला ते हायवेला गाव लागेल. आणि आजचा माझा हा व्लॉग आहे की आम्ही पूर्ण दिवस कसा स्पेंड केला, त्यांच्या घरी जेवण काय होतं, कसं आम्ही त्यांच्या घरी गेलो, कसं त्यांनी ट्रीटमेंट दिली, सर्व या व्लॉगमध्ये आहे. आणि खरंच जर तुम्हाला गावाकडचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजला किंवा जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्याकडे नक्की जा. त्यांच्या एवढा प्रेम आणि जिव्हाळा आपल्याला कुठेच मिळत नाही खरंच. आणि फादर्स डे होता, सो आम्हाला लॉंग ड्राईव्ह पण हवी होती आणि आम्ही निघालो छान लॉंग ड्राईव्ह करायला. सो आजचा हा ब्लॉगचा सफर आहे थोडासा असाच काही. सो स्टे ट्यून. हॅलो, आज मी आली आहे गावाकडे, गावाला व्हिजिट द्यायला. गावाकडचं जेवण कसं गाव आहे, काय आहे, हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. माझा अवतार पण उपयोग आहे, बट तुम्ही हा व्हिडिओ आणखी एन्जॉय कराल. लेट्स गो. हे घर आहे आमचं ओळखीच्यांचं आहे, तर आम्ही आज त्यांच्याकडे चाललोय जेवायला. आणि हे गाव आहे दापचेरी. कदाचितच तुम्ही ऐकलं असेल, ते दमण साईडला जाताना आपल्याला लागतं. दापचेरी तलासरी तुम्ही ऐकलं असणार. प्रकारचं फूल मला बघायला मिळालं. हा काय प्रकार आहे, पण निसर्गाची अनोखी किमया आपण बोलू शकतो. तरच इथे या झाडाच्या मागे फणसाचं झाड आहे आणि त्याला भरपूर फणसं लागली आहेत. चला तर आपण जरा एक्सप्लोर करूया. इथे आधी झेंडूची पण झाडं होती. इथे भरपूर फुलांची झाडं, विविध फिल्टरवाले फ्लावर्स आहेत एकदम डार्क कलरमध्ये. आणि फणसाचं झाड ते तुम्हाला दिसत असेल, दिसते खूप फणस लागली. आंब्याचं झाड आहे, इथे पपया लागलेली आहे. मस्त सुंदर अशी फुलं आहेत. त्याला आता जेवायला जाऊया. गावाकडचं घर म्हणजे छान असं कौलारू घर. त्या घरामध्ये छान शेणाने सारवलेली जमीन आणि त्यावर बसून जेवणाचा आनंद म्हणजे आहा आल्हाद आहे. आणि जेवण इतकं अप्रतिम बनवलं होतं की काय सांगू. खरंच त्यांचं प्रेम इतकं होतं त्या जेवणामध्ये की खूप सुंदर जेवण होतं आणि आम्हाला खूप आवडलं. आ दोन्ही ताईंनी खूप छान जेवण बनवलं आज आमच्यासाठी. थँक्यू. खूप छान जेवण झालं. तुराची वरण होती, मुगाची भाजी विथ शेवग्याच्या शेंगा, पापड होते, सलाडमध्ये बीटरूट होतं, कोशिंबीर होती आणि जो प्रेमाचा जिव्हाळा होता तो वेगळाच होता. खरंच एका तरी गावाकडे भेट देऊन गावाकडच्या लोकांसोबत जेवण जेवायला हवं, त्यांच्यासोबत थॉट शेअरिंग करायला हवं. इट वॉज अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. थोडासा विश्राम करून आता घरी जायची वेळ आलीच होती, कारण घरी पण जायचं होतं आणि 1.5 तासाचा प्रवासही होता. सो आम्ही निघायच्या तयारीत होतो. ऑलमोस्ट निघालो आणि रमणीय असं दृश्य, पाऊस पडलेला होता, रस्त्यात पाऊस लागला, ती हिरवी झाडी, हिरवा डोंगर, निळी सावळी दरी आपण जसं बोलतो तसं रमणीय दृश्य बघून आम्ही आमचा सफर चालू केला घरी परत जायचा. आणि त्या सफरमध्येही काही भन्नाट गोष्टी घडल्या, जसे की तुम्हाला पुढे बघायला मिळतील. मी, आई आणि बाबा, मम्मी पप्पा आमची वेगळीच मजा चालू असते आणि ती आता तुम्हाला बघायला. सो माझा मॉम डॅड मध्ये चॅलेंज लागलेला की एका वर्षामध्ये किती दिवस असतात. पप्पा किती दिवस असतात? आता मी थोडा मिनिट आणि 360 आणि ते पण चॅलेंज जिंकणार होते ते मला 1000 रुपीज देणार होते. तो मम्मी जिंकलेली आणि मम्मीला 1000 रुपीज देणार. खरंच आजच्या काळात फोनला जरासा बाजूला ठेवून आपल्या फॅमिलीसोबत एक छान लॉंग ट्रिप मारून आलं ना की मूड अख्खा फ्रेशच होऊन जातो. त्यात रस्त्यात लागला धो पाऊस, तर आहा त्याची मजाच वेगळी. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.